नमस्कार. थांबा, आता यांना विचारतो. तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. माझी पहिली अपेक्षा आहे त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावं. काय हो, तुम्ही देत नाही लक्ष? नाही, थोडं जास्त नाही पण थोडंफार. दुसरी अपेक्षा? ते बिझी खूप असतात तर थोडासा वेळ काढावा घरच्यांसाठी वगैरे. काय हो, मान्य आहे? हो, ऑफिसमध्ये बिझी असतो मी, त्यामुळे सकाळी गेल्यानंतर संध्याकाळीच घरी येतो, पण नक्की काढेल वेळ. कधी लग्नानंतर? हो. तिसरी अपेक्षा? तिसरी म्हणजे त्यांनी मला एक सरप्राईज दिलं होतं, तसे याच्यानंतरही द्यावेत. ते काय होतं सरप्राईज? ते मला भेटायला आले होते न सांगता. काय हो, तसे सरप्राईज द्यावे? तसे आवडते. रोज उठायचं, टिटवाळ्याला जायचं, सरप्राईज द्यायचं आणि निघायचं. तुमच्या 3 अपेक्षा सांगा आमच्या ताई. मला एकच सुट्टी मिळते संडेची, तेव्हा मला जास्त जरा झोपू द्यावं सकाळी. काय अपेक्षा आहे? बरं, आधी मान्य आहे काय? बरं, ठीक आहे. दुसरी अपेक्षा? तिला जर एखादी गोष्ट पटली नाही काय तर ती सगळ्यांशी बोलणं बंद करून टाकते. फक्त थोडा वेळ का होईना, तर असं करू नये. बोलू नये, क्लिअर करा. हां, क्लिअर करून मनमोकळेपणा अबोला धरू नये. हां. काय हो, मान्य आहे? काय अबोला धरणार नाही. बघा, तुम्ही टीव्हीवरून सांगताय. नक्की. तिसरी अपेक्षा? आम्ही रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा ती काहीच खायला मागत नाही, फक्त मँगो ज्यूस घेते. तर तिने मँगो ज्यूस न घेता सगळं खावं आणि तुम्ही डबल घ्यावं. हो. हे मान्य आहे का? काहीतरी खावं, फक्त मँगो ज्यूस घेता. कधीपासून? आता नेक्स्ट टाइम पासून. तुम्ही काय सांगणार सासरच्यांना? जशी लहानाची मोठी ती तुमच्या घरी झाली, जशी आनंदाने हसत खेळत वाढली आणि जसं तुम्ही सगळ्यांनी तिच्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे, तसंच माझ्याकडेही तेवढ्याच भरभरून मी आणि माझे आईवडील सगळेजण आम्ही तिच्यावर भरपूर प्रेम करू व ती सुखी राहील. काळजी. फक्त मुलीला सांगा सासरी जाताना मँगो ज्यूस शिवाय 2-4 पदार्थ. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही काय सांगा? मी आईबाबांना एवढंच सांगेन की जसे माझे आईबाबा आहेत तसेच तुम्ही पण माझ्यासाठी असणार आहात आणि मी सगळं व्यवस्थित करेन. काळजी करू नका. काळजी करू. आणि तुमच्या मुलाला भाजी आणायला पाठवेल, हो की नाही? ते नाही सांगितलं? तेवढं मात्र स्वतःकडेच ठेवली जबाबदारी. हसत राहा, आनंदी राहा म्हणत दोघांच्याही लग्नाला शुभेच्छा देत असताना देऊया झी मराठीकडून हे चांदीचं नाणं.